नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर फर्स्ट यामध्ये आत्तापर्यंत आपले 3 क्रॉप कल्टिवेशन पूर्ण झालेले आहेत. यामध्ये फायबर क्रॉपमधील 2 म्हणजेच कॉटन कल्टिवेशन आणि ज्यूट कल्टिवेशन आणि त्यानंतर सिरियल क्रॉप्स यामध्ये पॅडी कल्टिवेशन आपण पूर्ण केलेलं आहे. आज आपण सोरगम कल्टिवेशन किंवा त्यालाच आपण जवार कल्टिवेशन असं सुद्धा म्हणू शकतो, तर ते आज आपण अभ्यासणार आहे. सोरगम कल्टिवेशन याचं सुरुवातीला नेहमीप्रमाणे त्याचे जे 3-4 मुद्दे आहेत महत्त्वाचे, जसं की बॉटॅनिकल नेम, फॅमिली ओरिजिन, ते आपण पाहणार आहोत. सोरगम म्हणजेच ज्वारी किंवा त्याला लोकल नेम जवार किंवा ग्रेट मिलेट असं सुद्धा म्हटलेलं आहे. लोकल नेम जवार, ग्रेट मिलेट. त्यानंतर बॉटॅनिकल नेम 2 आहेत पहा, सोरगम वल्गरे आणि सोरगम बायकोलार, असे 2 बॉटॅनिकल नेम आहेत. यापैकी कुठलंही आपण लक्षात ठेवू शकतो. जनरली सोरगम वल्गरे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर फॅमिली आहे ग्रॅमिनी, आणि या आधीसुद्धा आपण पॅडी कल्टिवेशन पाहिलेलं आहे. पॅडी या क्रॉपची फॅमिलीसुद्धा ग्रॅमिनी आहे. आणि अजून शुगरकेन क्रॉप आपण अभ्यासलेला आहे, याचीसुद्धा फॅमिली ग्रॅमिनी आहे. म्हणजे एकूण 3 क्रॉप जे आपण अभ्यासलेले आहेत, ह्या 3 क्रॉपची फॅमिली काय आहे? ग्रॅमिनी आहे. हे पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ओरिजिन म्हणजे इंडिया आणि आफ्रिका यामधलं सुद्धा एक आपण लक्षात ठेवू शकतो. तर पहा, परत आपण बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन एकदा रिवाईज करूयात. सोरगम वल्गरे और सोरगम बायकोलार, फॅमिली ग्रॅमिनी अँड ओरिजिन इज इंडिया अँड आफ्रिका. तर यामध्ये काही आफ्रिकेमधला जो सोरगम आहे त्याला ग्रेन सोरगम असं म्हटलेलं आहे, आणि जो इंडियामध्ये कल्टिवेट केलेला आहे त्याला स्वीट सोरगम असं म्हटलेलं आहे. आणि जो ग्रेन सोरगम आहे आफ्रिकामधला तो जनरली खरीप सीझनमध्ये घेतला जातो, आणि स्वीट सोरगम आहे हा रब्बी सीझनमध्ये घेतला जातो. आता त्याचे इकॉनॉमिक युजेस आपण पाहूयात. इकॉनॉमिक युजेस, त्याचे इम्पॉर्टन्स आपण म्हणूया. जवार इज मेनली यूज्ड ॲज अ स्टेपल फूड, म्हणजेच ज्याप्रमाणे आपण पॅडी म्हटलेलं आहे की हे स्टेपल फूड आहे. 60% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड कन्झ्युम द पॅडी ॲज अ स्टेपल फूड. त्याचप्रमाणे जवार इट इज ऑल्सो ॲज अ स्टेपल फूड. स्टेपल फूड म्हणजे काय? तर मुख्य अन्न, आपल्या आहारात असलेलं मुख्य अन्न म्हणजे स्टेपल फूड. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ रोटी और भाकरी. आपण आपल्याकडे जनरली भाकरी बनवतो, पण काही ठिकाणी यालाच रोटी असं म्हटलेलं आहे. द ग्रेन इज यूज्ड ॲज अ पॉप ग्रेन्स. पॉप ग्रेन म्हणजे काय? तर लाह्या, ज्वारीच्या लाह्यासुद्धा आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळतात. इट इज कन्झ्युम्ड इन द फॉर्म ऑफ हुरडा. हा सर्वांनीच खाल्ला असेल हुरडा, सगळ्यांना माहिती आहे. आपण त्या फॉर्ममध्ये पण याचं कन्झम्पशन करतो. देन इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ स्टार्च, ग्लुकोज एक्सेट्रा. त्याचबरोबर याचा जो वापर आहे तो त्याच्यापासून स्टार्च किंवा ग्लुकोजसुद्धा बनवलं जाते. देन 6th, द ड्राय स्टॉक दॅट इज कॉल्ड ॲज कडबी और कडबा आर यूज्ड ॲज अ फॉडर फॉर कॅटल. जे काही ड्राय झालेले स्टॉक्स आहे त्याला आपण कडबा असं म्हणतो, म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप. तर हे कडबा आहे, हे जनावरांचं आवडतं खाद्य आहे असं आपल्याला म्हणता येईल, आणि त्याचा वापर आपण फॉडर फॉर कॅटल म्हणून करतो. सम व्हरायटीज आर स्पेशली ग्रोन फॉर ग्रीन फॉडर और प्रिपरेशन ऑफ हे अँड सायलेज. तर यामध्ये काही ज्या व्हरायटीज आहेत तर फक्त आपण चारा पीक म्हणून घेतो, ग्रीन फॉडर म्हणून घेतो त्याला आपण, किंवा त्याचा वापर आपण हे किंवा सायलेज म्हणजे मूर घास किंवा खत तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो. तर अशा प्रकारचे आपण त्याचे युजेस पाहिलेले आहेत. बघा, काही इमेजेस त्याच्याशी रिलेटेड या ठिकाणी दिसतात, जसं पॉप्ड सोरगम, लाह्या या ठिकाणी दिसतात, भाकरी किंवा रोटी, नंतर हुरडा, आणि त्याचा जो कडबा आहे त्याला आपण म्हणतो ड्राय स्टॉक, तो या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे ह्या इमेजवरून आपण त्याचे 4 यूज लिहू शकतो. इट इज यूज फॉर किंवा कन्झ्युम इन द फॉर्म ऑफ द पॉप ग्रेन. इट इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ रोटी और भाकरी. देन इट इज यूज or consumed in the form of hurda, and dry stalks is
यूज्ड ॲज अ फॉडर फॉर कॅटल, हे सुद्धा आपण लिहू शकतो. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे बघा पहिल्या स्लाईडमध्ये की जवारला आपण ग्रेट मिलेट का बरं म्हटलेलं आहे, जवार किंवा सोरगम. तर याचा जो ग्रेन साईज आहे हा लार्ज साईज आहे, लार्जर ग्रेन साईज आहे. आणि बाकीचे जे मिलेट्स आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये पुढे आपण शिकणार आहोत मिलेट्स. जसं नाचणी असेल ते पण मिलेट्समध्ये येते, बाजरी असेल ते पण मिलेट्समध्येच येते. मग ह्या मिलेट्समधला जो साईज आहे तो सगळ्यात जास्त मोठा साईज हा जवारचा आहे किंवा सोरगमचा आहे, म्हणून त्याला ग्रेट मिलेट असं आपण म्हटलेलं आहे. तर त्याचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन पाहिलेली आहे. त्यानंतर इकॉनॉमिक युजेस आपण पाहिलेले आहेत बघा. स्टेपल फूड, इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ रोटी और भाकरी. The grain is used as a pop grain, then consumed in the form of hurda. It is used for preparation of starch, glucose. Dry stalk, known as a kadbi, are used as fodder for cattle. Some varieties are grown for green fodder purpose and preparation of hay or silage. त्याच्यानंतर आपण इकॉलॉजी हा मुद्दा पाहणार आहोत. याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण क्लायमेट आणि सॉईल हे 2 पॉईंट डिस्कस करणार आहोत. क्लायमेट सुरुवातीला पाहूयात. जवार इज अ ट्रॉपिकल क्रॉप बट वाईडली अडॉप्टेड इन डिफरंट टाईप ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. जवार हे कसं क्रॉप आहे, ट्रॉपिकल क्रॉप आहे. म्हणजेच काय, इट रिक्वायर्ड हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. ट्रॉपिकल क्रॉप म्हणजेच हॉट अँड ह्युमिड क्लायमेटची त्याला आवश्यकता असते. बट वाईडली अडॉप्टेड इन डिफरंट टाईप ऑफ क्लायमॅटिक कंडिशन, पण तरीसुद्धा वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ते ॲडॉप्ट होते पीक आणि आपण वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ते कल्टिवेट करू शकतो. इट कॅन टॉलरेट मिनिमम 16 डिग्री सेल्सिअस अँड मॅक्सिमम 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर याच्यासाठी जे टेम्परेचर आहे किंवा टॉलरेशन म्हणू आपण, तर कमीत कमी 16 डिग्री आणि जास्तीत जास्त 40 डिग्रीपर्यंतच्या तापमानामध्ये हे पीक तग धरू शकते. पण ऑप्टिमम टेम्परेचरचा विचार जर केला तर जे काही ॲव्हरेज टेम्परेचर त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या वाढीसाठी गरजेचं आहे ते आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ इज 27 to 32 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 27 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आहे. त्यानंतर चौथा पॉईंट दिलेला आहे. इट ग्रो वेल इन एरियाज रिसिव्हिंग 350 to 750 मिलीमीटर ॲन्युअल रेनफॉल, आणि त्यासाठी अत्यंत कमी पावसाची आवश्यकता आहे कारण हे ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप आहे. पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या पॉईंटमध्ये. तर इट ग्रो वेल इन एरियाज रिसिव्हिंग 350 to 750 मिलीमीटर ॲन्युअल रेनफॉल. 350 ते 750 मिलीमीटर ॲन्युअल रेनफॉलची या पिकाच्या वाढीसाठी गरज आहे. इट कॅनॉट टॉलरेट हेवी रेनफॉल, पण जर जास्त पाऊस असेल, हेवी रेनफॉल असेल तर ते पीक तग धरू शकत नाही. 6वा मुद्दा आहे. इट इज अ ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप अँड हेन्स आयडियल क्रॉप फॉर रेनफेड कंडिशन. ड्रॉट रेझिस्टंट म्हणजेच काय, तर दुष्काळी पीक असं पण आपण याला म्हणू शकतो की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता फार कमी आहे, ड्रॉट कंडिशन आहे, त्याला आपण ड्रॉट रेझिस्टंट, आणि त्या कंडिशनमध्ये आपण हे पीक घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर इट इज आयडियल फॉर रेनफेड कंडिशन. हे रेनफेड कंडिशन की ज्या ठिकाणी इरिगेशन फॅसिलिटी नाही आहे, पावसाचंच पाणी अवेलेबल आहे, तर त्या ठिकाणी त्या रेनफेड कंडिशनमध्ये हे पीक आयडियल असं आहे आणि त्या ठिकाणी आपण चांगलं उत्पादन मिळवू शकतो. तर क्लायमेटमध्ये बघा कुठले मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ऑप्टिमम टेम्परेचर इज 27 to 32 डिग्री सेल्सिअस. ॲन्युअल रेनफॉल इज 350 to 750 mm. अँड इट इज अ ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप अँड इट इज आयडियल फॉर रेनफेड कंडिशन. इतके मुद्दे आपण इथे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सॉईल हा पुढचा मुद्दा पाहणार आहोत. जवार कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉईल. जवार कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉईल बट वेल ड्रेन क्ले लोम सॉईल इज बेस्ट फॉर इट्स ग्रोथ. आता हे जवार क्रॉप आहेत, हे वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ सॉईलमध्ये आपण घेऊ शकतो. म्हणजे हलक्या जमिनीपासून तर भारी जमिनीपर्यंत आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. बट वेल ड्रेन्ड क्ले लोम सॉईल, पण चांगला पाण्याचा निचरा होणारी आणि
चिकण माती आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये पोयटायुक्त मातीचं आणि चिकन मातीचं प्रमाण सारखं आहे, तर अशी जमीन या पिकासाठी चांगली आहे किंवा सुटेबल आहे. इट कॅन टॉलरेट सलाईन अँड अल्कलाईन सॉईल. आणि ही जमीन सलाईन ज्या ठिकाणी ॲसिडिक सॉईल आपण म्हणतो आणि अल्कलाईन म्हणजे ज्या ठिकाणी pH हा जास्त आहे, सलाईन अल्कलाईन सॉईल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. इट कॅन ऑल्सो बी ग्रोन ऑन मीडियम ॲसिडिक सॉईल अप टू pH 5.5. पण यामध्ये सुद्धा आपण जर सॉईल मध्यम अल्कलाईन असेल किंवा ॲसिडिक असेल आणि त्याचा pH 5.5 असेल तरी हे पीक आपण चांगल्या प्रकारे या जमिनीमध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत व्हरायटीज. तर यामध्ये 3 त्याचे प्रकार दिलेले आहे बघा. खरीब व्हरायटीज, नंतर फॉडर व्हरायटीज आणि हायब्रिड व्हरायटीज. ठीक आहे. खरीबमध्ये मोतीचूर, काळबोंडी, पिवळी आणि तांबड बोंडी असे त्याचे नाव आहेत. इझिली लक्षात राहते काळबोंडी आणि तांबड बोंडी. काळबोंडी आहे, ते काळतोंडी नाही, हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात तरी राहील असं आपण जर लक्षात ठेवलं तर. मोतीचूर म्हणजे मोतीचूरचे लड्डू आठवत असेल तुम्हाला, माहिती असतील तर त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. फॉडर व्हरायटीजमध्ये निलवा, नंतर आहे मालदांडी 35-1 किंवा मालदांडी -35-1, सातपानी, MP चारी आणि काळबोंडी ही सुद्धा फॉडर व्हरायटीमध्ये आहे. काळबोंडी ती लोकल जरी असेल तरी ती फॉडर व्हरायटी आहे. देन हायब्रिड व्हरायटी इज CSH1, CSH5, CSH6, CSH9 अँड CSH10 ह्या व्हरायटीज आहे. तर एखाद्या वेळेस हायब्रिड व्हरायटी तुम्हाला ज्वारीची एनलिस्ट करण्यासाठी येऊ शकते, तर तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्या परत याच्यामध्ये रुचिरा ही सुद्धा फॉडर व्हरायटीज आपल्याला सांगता येईल. नंतर फॉर ॲडिशनल इन्फॉर्मेशन हुरडा व्हरायटी, फक्त हुरडासाठी असेल तर वाणी WANI, आणि पॉपग्रेन असेल तर कवळी ही व्हरायटी KAWALI कवली, तर ही व्हरायटी आपण ग्रो करू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये ज्या काही हायब्रिड व्हरायटीज आहेत तर त्या हायब्रिड व्हरायटीवरती प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर त्या संदर्भात आपण काही ज्या हायब्रिड व्हरायटीज आहेत त्याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली व्हरायटी आहे CSH1. इट इज द हायब्रिड व्हरायटी ऑफ जवार इव्हॉल्ड ॲट IARI न्यू दिल्ली बाय क्रॉसिंग CK60A इंटू IS84. याच्यामध्ये याचाच अर्थ असा की CSH1 ही हायब्रिड व्हरायटी आहे जवारची आणि ती इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच IARI न्यू दिल्ली या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि ते कशाचं क्रॉसिंग आहे तर CK60A आणि IS84 याचं क्रॉसिंग आहे. इट कॅन बी ग्रोन इन ऑल सीझन बट मोर सुटेबल फॉर खरीब सीझन. ही जी व्हरायटी आहे ही ऑल सीझनमध्ये आपण घेऊ शकतो, पण जास्तीत जास्त सुटेबल म्हटलं तर खरीप सीझनमध्ये आपण ते घेऊ शकतो. इट मॅच्युअर इन 100 days इन खरीब अँड 115 days इन रब्बी. समजा जर आपण खरीप सीझनमध्ये घेतली तर 100 दिवसामध्ये ती मॅच्युअर होते, आणि जर रब्बीमध्ये घेतली तर थोडासा जास्त कालावधी लागतो, 15 दिवसाचा, 115 दिवसांनी ती तयार होते. द प्लॅन्ट्स आर डॉल्फ हॅविंग हाईट बिटवीन 100 to 120 सेंटीमीटर. हे जे प्लॅन्ट्स आहे हे थोडेसे बुटके असतात आणि याची जी हाईट आहे, उंची आहे ती 100 ते 120 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. द ग्रेन इज डल व्हाईट इन कलर अँड स्मॉल इन साईज. ग्रेन इज डल व्हाईट, थोडासा डल व्हाईट कलर असतो आणि ग्रेनचा साईज थोडासा स्मॉल आहे. नंतर त्याचं यील्ड सांगितलेलं आहे ह्या व्हरायटीचं. रेनफेड यील्ड असेल तर 30 to 45 क्विंटल पर हेक्टर आणि इरिगेटेड असेल तर 60 to 75 क्विंटल पर हेक्टर. रेनफेडचं काय आहे 30 to
45 आणि इरिगेटेडचं 60 to 75 क्विंटल पर हेक्टर. त्यानंतर दुसरी जी व्हरायटी आहे ती आहे CSH2. इट इज द हायब्रिड जवार इव्हॉल्ड बाय क्रॉसिंग CK60A into IS 3691. IS 3691. It is more suitable for sowing in रब्बी सीझन. ही जी व्हरायटी आहे ही फक्त रब्बी सीझनसाठी सुटेबल आहे. आधीची जी व्हरायटी होती ती खरीप आणि रब्बी दोन्ही सीझनसाठी सुटेबल होती, पण ही रब्बी सीझनसाठीच सुटेबल आहे. इट मॅच्युअर इन अबाउट 100 to 120 days. 100 ते 120 दिवसामध्ये ही मॅच्युअर होते. द ग्रेन इज मीडियम इन साईज अँड व्हाईट अँड फुल इन अपिअरन्स. ह्याची जी ग्रेन्स आहे तर हे जे ग्रेन्स आहे कसे आहेत, मीडियम साईजचे आहेत आणि त्याचं अपिअरन्स आहे किंवा कलर आपण म्हणू शकतो तर व्हाईट कलरचे आपल्याला ते दिसतात, म्हणजे थोडेसे व्हाईटिश कलरचे असतात. यील्ड याच्यामध्ये बघा, रेनफेडचं जे यील्ड आहे ते 40 ते 50 क्विंटल पर हेक्टर आहे. आधीच्या व्हरायटीमध्ये CSH1 ते 30 ते 45 होतं आणि याचं इरिगेटेडचं यील्ड आहे 60 ते 75. म्हणजे CSH1 आणि CSH2 यामध्ये जे यील्ड आहे तर ते कसं आहे, इरिगेटेडचं सेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जी व्हरायटी आहे ती आहे CSH5. इट इज द हायब्रिड जवार इव्हॉल्ड बाय क्रॉसिंग MS 2077 2077 इंटू CS 3541 3541 याचा क्रॉसिंग आहे. इट इज मोर सुटेबल फॉर खरीब अँड रब्बी सीझन. इट मॅच्युअर in about 110 to 115 days. It is a tall growing varieties and the copes are long and compact. आता याच्यामध्ये कोप्स हा शब्द आला आहे बघा, COPS. कोप्स म्हणजे काय तर कणीस. ठीक आहे. तर कणसाचा आकार कसा असतो, थोडासा लॉंग असते, लंबवर्तुळाकार म्हणू शकतो आणि थोडेसे कॉम्पॅक्ट असते. थोडेसे त्याचे ग्रेन्स हे जवळजवळ असतात, असे सुटसुटीत नसतात, म्हणून त्याला कॉम्पॅक्ट म्हटलेलं आहे. द यील्ड इज अबाउट 30 to 35 क्विंटल्स पर हेक्टर. म्हणजे आपण खरीप किंवा रब्बी सीझनमध्ये जरी घेत असू तरी त्याचं यील्ड आपल्याला 40 ते 42 क्विंटल इतकं आपल्याला मिळणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पॉईंट्स पाहिलेले आहेत ते एकदा बघूया. जवार, त्याचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली ओरिजिन, नंतर इकॉनॉमिक युजेस, त्यानंतर इकॉलॉजीमध्ये सॉईल, क्लायमेट, व्हरायटीज आणि व्हरायटीमध्ये CSH1, CSH2 आणि CSH5 ह्या व्हरायटी आपण अभ्यासलेल्या आहेत. अगदी सोपा आहे क्रॉप. याचे युजेससुद्धा एकदम सोपे आहेत, तुम्हाला 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. आणि मी ज्यावेळेस व्हिडिओ आपला असतो त्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे MCQ जे फिल इन द ब्लँक्स असतात तर ते फिल इन द ब्लँक्समध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला विचारले जाऊ शकतात तर ते लेक्चरच्या दरम्यान तुम्हाला ते कळतात. त्यामुळे लेक्चर बघणं आवश्यक आहे. जसं CSH1 इज द व्हरायटी ऑफ डॅश क्रॉप असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकते किंवा आत्ताच्या झालेल्या व्हिडिओवरती बॉटनिकल नेम ऑफ जवार असं विचारलं जाऊ शकते. निल्वा इज द डॅश व्हरायटी ऑफ द जवार क्रॉप. म्हणजे निल्वा ही फॉडर पर्पज व्हरायटी आहे, हायब्रिड व्हरायटी आहे की कशी व्हरायटी आहे, लोकल आहे, तर हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकते. त्यामुळे जेवढं काय आपण वाचणार आहे तेवढं थोडंसं लक्ष देऊन वाचणं अपेक्षित आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.